निवडणूक विभागाने एका संकल्पनेचा फार मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला आणि हा गाजावाजा होता बुरखा नशीन या संकल्पनेचा। आणि ज्या भागामध्ये बुरखाधारी किंवा घुंगटधारी ज्या महिला आहेत त्यांचा महिला मतदारांचा मोठं प्रमाण आहे, त्यांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक विभागानं प्रत्येक मतदान केंद्रावर जे आहे ते पडदा नशीन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती। मात्र अकोल्यात या संपूर्ण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र जे आपण पाहतोय, आपण आहोत प्रभाग क्रमांक 17 मधल्या या भांडपुरा भागातल्या उर्दू मनपा शाळेच्या शाळा क्रमांक 3च्या या मतदान केंद्रावर आणि मोठ्या प्रमाणात महिलांची आपल्याला जे आहे ती गर्दी दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात बुरखाधारी महिला आहे, मात्र एकाही खोलीमध्ये जे आहे त्या महिला मतदारांची तपासणी होत नाही आहे आणि ज्या महिला मतदारांचे दुबार मतदान जे आहे ते थांबवण्यासाठी आणि बोगस मतदान थांबवण्यासाठी जे आहे ते निवडणूक विभागानं या संपूर्ण जी संकल्पना ती राबवली आहे। मात्र निवडणूक विभागाच्या या संकल्पनेचा अकोल्यात पूर्णपणे बोजवारा उडाल्याचं चित्र आहे आणि कुठेही कोणत्याही महिला जे मतदार आहेत त्यांची तपासणी इथं होत नसल्याचं चित्र आहे। आणि निवडणूक विभागाने जे सांगितलं होतं की या संकल्पनेतून दुबार मतदान किंवा बोगस मतदान आम्ही थांबवू, मात्र कोणत्याही पद्धतीचं जे आहे नियोजन जे आहे ते निवडणूक विभागाचं नसल्यामुळे ही संकल्पना जी आहे निवडणूक विभागाची त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी धाब्यावर बसवली की काय असा प्रश्न जो निर्माण होतो। आणि या संदर्भात या निवडणूक विभागाचं कोणीही काही बोलायला तयार नाही। मात्र अकोल्यामध्ये एकूण जर विचार केला तर 255 पडदानशीन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदान केंद्रावर केली होती, मात्र कुठल्याच मतदान केंद्रावर या पडदानशीन महिला कर्मचाऱ्यांची जी उपस्थिती आहे ती दिसत नाही किंवा मतदान करताना त्यांची कोणत्याही प्रकारची जी आहे ती चेकिंग होत नाही। त्यामुळे निवडणूक विभागाची ही जी संकल्पना आहे ती अकोल्यात पूर्णपणे सपशेलपणे फेल गेलेली आहे आणि त्याचा बोजवारा उडाला आहे। कॅमेरामॅन शांताराम तायडेसह उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.